आपला जो नरदेह आहे ना, हा देह सुद्धा एक प्रकारचा पिंड आहे. देह हा पाचाचा आणि लावुसना, सिकी त्याची त्याला देणे लागे. कारण हा पिंड कशापासून बनलेला आहे तर पंचतत्वापासून हा देह बनलेला आहे, म्हणून हाही एक प्रकारचा पिंडच आहे. मग तुकोबरायने हा नरदेह समर्पित केलाय. जिवंतपणी तो कसा समर्पित करायचा आहे तर आपल्या जीवनामध्ये आपला देह सुद्धा एक प्रकारचा पिंड आहे. म्हणून हा पिंड आपण ज्याच्या करता दिला देवानं तेच कर्म आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे, तरच आपण त्या देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. कारण या देवानं सुंदर असा नरदेह दिलाय. तो कशा करता दिलाय तर त्याची प्राप्ती करून घेण्याकरताच हा नरदेह दिलाय. दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. ओ देवे दिला देह भजन गोमता, देवे दिला देह भजन गोमटा. तुया झाला पाठाबाधिकेचा, तुया झाला पाठाबाधिकेचा, तुया झाला पाठाबाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. तोया झाला बाधावादिकेचा, तोया झाला बाधावादिकेचा, तोया झाला बाधावादिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. गोमटा गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. देवानं भजन पूजन करण्याकरता हा सुंदर नरदेह दिलाय. पण आपलं याच्या उलट झालंय. काय झालंय? आपण फक्त काय करतोय? देवे दिला देह भोजना गोमटा. कारण भजन करण्याकरता त्याची पूजा साधना करण्याकरता देवानं हा सुंदर असा नरदेह दिलाय. पण आपण भजन न करता हा नरदेह वायाला घालतो. कारण नरदेह मिळण्याकरता खूप प्रयत्न करून हा नरदेह मिळतो. कारण हा नरदेह मिळणं हे काही सोपं नाही बरं का. पाहवला हा देह का गटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. कारण जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्याला देवानं हा नरदेह दिलेला आहे. मग दिलेला असून आपण याच नरदेहामध्ये आल्यानंतर तर देवाची उपासना आपल्या जीवनामध्ये जर नाही ना घडली तर पुन्हा हा देह मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून याच जन्मामध्ये आपण त्या भगवान परमात्म्याची उपासना साधना आपल्या जीवनामध्ये केली तरच आपण त्या देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. अन्यथा आपल्याला हा नरदेह देऊन सुद्धा काही उपयोग नाही. नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भाजा रे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. त्याची साधना उपासना आपल्या जीवनामध्ये जर नाही ना घडली तर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून याच मनुष्य जन्मामध्ये, कारण नामामणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. अनिक हे ज्ञान नाही कोटे, अनिक हे ज्ञान नाही कोटे. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. आज देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोटे, अनिक हे ज्ञान नाही कोटे. याचं देही घडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. कोठे याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. कारण दुसऱ्या देहामध्ये गेल्यानंतर भजन पूजन बाप्पू करता येत नाही. म्हणून याच मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला त्या भगवान परमात्म्यापर्यंत जाता येतं. म्हणजे हा मनुष्य जन्म म्हणजे महाद्वार आहे. याच महाद्वारामधून आपली सुटका झाली तर झाली, नाहीतर एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहीचा. म्हणून याच मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण या संसारूपी भव सागरातून तरुण गेलंच पाहिजे. कारण जसा एखादा आंधळा एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर जसं त्या गावाला चंपून चारही बाजूनं कुंपण असतं, कंपाऊंड असतं. अजूनही बऱ्याच गावाला आपण गेल्यानंतर पाहतो की त्या गावाला चारही बाजूनं कंपाऊंड असतं.
मग अंधा असल्यामुळे त्याला त्या गावातून महाद्वारातून बाहेर जायचं असतं. त्याला एक सज्जन भेटतो बापूसारखा आणि सांगतो की हे बघ, तुला जर बाहेर जायचं असेल ना तर या भिंतीला हात लावत 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 तू त्या द्वारापर्यंत जाय आणि द्वारामध्ये पर्यंत गेल्यानंतरच तू या गावाच्या बाहेर जाऊ शकतो. पण नेमकं काय होतं माहिती का, दरवाजाजवळ येतो, गेट जवळ आल्यानंतर नेमकी त्याला खाज येते. असंच आपल्याही जीवनामध्ये मी त्याचं सांगत नाही. कलियावर फेरा पडे, फेरा पडे, कलियावर फेरा पडे. हो चुकलियावर फेरा पडे, फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे. शेवटची पाळी मनुष्य देह जन्म, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, फेरा पडे. फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे. मग तसं आपल्याही जीवनामध्ये आपल्याला नेमकी काम क्रोध रूपी मोह माया रूपी खाज आपल्याला येते आणि आपण सतत पुन्हा पुन्हा या नरदेहामध्ये येऊन दुःखामध्ये पडतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. म्हणून किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. म्हणून या दुःखातून मुक्त होण्याकरता एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून. म्हणून साधू संत सुद्धा देवाला विनंती करताय की मला या संसार रूपी भवसागरातून मुक्त करण्याकरता मला वाट दाखव. म्हणून ज्या देवानं सुंदर असा नरदेह दिलाय ना, ती त्याची प्राप्ती करण्याकरता. म्हणून त्याच्या प्राप्तीकरताच आपल्या जीवनामध्ये आपण अखंड त्याची सेवा केली पाहिजे. म्हणजेच सेवा कशी करायची तर हा जो नरदेह आहे ना, या नरदेहानं त्या भगवान परमात्म्याची साधना आपल्या जीवनामध्ये करायची. प्रत्येक अवयवाने सुद्धा त्या देवाची सेवा करायची. कशी करायची? आपल्या डोळ्यानं त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहायचं, आपल्या कानाने त्या भगवान परमात्म्याची कीर्ती ऐकायची, आपल्या पायाने पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नेही. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुकोबरा म्हणतात आपल्या कानानं फक्त त्या देवाचे गुण ऐकले पाहिजे, पण आपले कान त्या देवाचे गुण ऐकत नाही. आपले कान तिसरंच ऐकते काय. म्हणून तर तुकोबरे म्हणतात आपल्या डोळ्याने सुद्धा भगवान परमात्म्याचं स्वरूपच. तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुकोबरा म्हणतात आपल्या डोळ्याला विनंती करतात की डोळ्याने पाहायचं असेल तर फक्त त्या भगवान परमात्म्याचं स्वरूपच पाहायचं. म्हणून एके ठिकाणी सुद्धा आमचे तुकोबरा म्हणतात डोळ्यानं पाहायचं असेल तर फक्त भगवान परमात्म्याचं स्वरूपच पाहिलं पाहिजे. कारण डोळे तुकोबऱ्यांना माहीत होतं की या कलियुगामध्ये लोक काहीही पाहतात. अहो काही काही मुलं तर रात्रभर मोबाईल उघडून 1-1 वाजेपर्यंत 2-2 वाजेपर्यंत जे पाहायचं नाही ते पाहतात. म्हणून तर आमचे तुकोबरे म्हणतात पापाची वासना हे नका दाबू डोळा, या भुनी आंधळा, या भुनी आंधळा बराच मी
तुकोबरा म्हणतात आपल्या डोळ्यानं दुसरं काहीही न पाहण्यापेक्षा तुकोबऱ्या डोळ्याला विनंती करतायत की आपल्या डोळ्यानं फक्त त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं पाहिजे. नसता देवानं मला आंधळं जरी ठेवलं ना तरी मला बरं होईल. निंदेचे श्रवण नको माझे कानी, या भुनी बहिरा बराच मी. माझ्या कानानं कधीही कुणाची निंदा ऐकायला यायला नको अशी विनंती देवाला तो कोबऱ्या करतात. म्हणून आपण सर्वांगानं ते देवाला समर्पित झालं पाहिजे. म्हणजेच देह समर्पिते देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. कारण आपण जर भगवान परमात्म्याच्या चरणावरती देह समर्पित केला ना तर तुकोबऱ्या म्हणतात अवघा आनंद होतो. मग देवाला समर्पित करायचे म्हणजे देवाची साधना आपल्या जीवनामध्ये अखंड असली पाहिजे, तरच आपण त्या परमात्म्याच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. म्हणून आजच्या दिवशी सुद्धा त्यांच्या संपूर्ण परिवाराने हा कार्यक्रम ठेवला. म्हणजेच त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हे पिंडदान त्यांनी आजच्या दिवसापर्यंत केलं. कारण वर्ष श्राद्धापर्यंत हे पिंडदान करावं लागतं. आणि आजच्या दिवशी पिंडदान केल्यानंतर आपल्या घरातील त्या गेलेल्या व्यक्तीला पुढील जन्म आजच्या दिवशी मिळत असतो. म्हणून हे पिंडदान हे केलंच पाहिजे. पण हल्लीच्या काळामध्ये या कलियुगामध्ये हे पिंडदान कोणीही करायला तयार नाही. बऱ्याच लोकांना तर वेळ नसतो. काही लोक म्हणतात, काही लोक हे जे श्राद्ध कर्म असतं, वर्ष श्राद्ध झालं 10वा 13वा, त्याला काही केलं का म्हणतात अंधश्रद्धा. पण अंधश्रद्धा नसून आपल्याला शास्त्र सांगतंय की हे कर्म पुत्रानं केलंच पाहिजे. तेव्हा पुत्र त्या कर्मातून त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतात. एके ठिकाणी भगवान सुद्धा गीतेमध्ये म्हणतात ज्यांच्या कुळातील पुत्र हे विधी हे कर्म करत नाहीत ना त्यांच्या कुळामध्ये वर्णसंकर होतो. संकरोनोर कायैव कुलघ्नानांच कुलस्य च पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. कारण ज्यांच्या कुळातील सुपुत्र असे विधी करत नाहीत ना त्यांना काय होतं त्यांच्या कुळात वंशीदुराचारी पुत्र झाला, जय हो. वंशीदुराचारी पुत्र झाला, दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. हे आहा कथा त्याचे करीत पितार, वंशीदुराचारी पुत्र झाला, वंशीदुराचारी पुत्र झाला, वंशीदुराचारी पुत्र झाला. आहा कटाचा तुझरी तुमितार, वंश दुराचारी पुत्र झाला. वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. आहा कटा त्यांचे करीती पितर, त्यांचे पितर आहा कटा करतात. म्हणजेच आपल्याला ते शिव्या शाप देतात. आणि एकदा जर त्यांनी शाप दिला ना तर आपल्या पाठीमागं पितृदोष लागतो. आपल्या कुळामध्ये निर्माण होणारी संतती ही वाईट निर्माण होते. त्यांच्या कुळामध्ये काय होतं तर भगवान गीतेमध्ये म्हणतायत की वर्णसंकर होतो. वर्णसंकर कशाला म्हणतात? आपल्या कुळातील एखाद्या मुलानं दुसऱ्या जातीतील मुलगी घरी आणणं याला वर्णसंकर म्हणतात. मग अशी संतती निर्माण झाल्यानंतर अशा मुलाच्या हातून कितीही विधी केला ना तरी त्यांच्या घरातल्या गेलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. कारण तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. अशा प्रकारे अभक्त जर आपल्या कुळामध्ये असतील ना तर आपण कितीही मोठा कार्यक्रम ठेवला, कितीही लोकांना श्री बालाजीचा बेद दिला ना त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्या कुळामध्ये निर्माण होणारी संतती ही सात्विक असावी लागते, तेव्हाच ते असे कार्यक्रम करू शकतात. कारण विधी तर कोणी करतं, पण आजच्या दिवशी कीर्तन नामस्मरण भजन कशा करता करायचे? कारण आपल्या कुळामध्ये कितीही दोष झालेले असले, कितीही पाप आपल्या हातून जर घडलेलं असलं ना ते पाप नाहीसे करण्याचं काम फक्त भगवान परमात्म्याचं नाम करतंय. म्हणून आजच्या दिवशी ते देवाचं नामस्मरण हे केलं जातं. म्हणून आजच्या दिवशी सुद्धा आपण या ठिकाणी कीर्तन भजन नामस्मरण पिंडदान हे करतो, त्याच्याकरताच करायचंय. म्हणून
सात्विक सज्जन आपल्या कुळामध्ये पुत्र असल्यानंतरच ते असा विधी करू शकतात आणि असा विधी केल्यानंतरच ते पित्र आपल्याला आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण इच्छितीत या कुळा, कल्याण इच्छितीत या कुळा. तुका मने पितर आशीर्वाद देते, मने पितर आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देते, तुका म्हणे पितर आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. असा विधी केल्यानंतर ते पित्र आपल्यावरती तृप्त होतात, म्हणजेच आपल्या पाठीमागं पितृदोष लागत नाही. म्हणून आपण हे कर्म केलंच पाहिजे. पण कसं केलं पाहिजे तर विधिवत केलं पाहिजे. विधिवत आपण जर कर्म हे केलं नाही ना तर एके ठिकाणी भगवान गीतेमध्ये सुद्धा म्हणतायत बरं का, कुठलंही कर्म हे शास्त्रयुक्त पद्धतीने विधिपूर्वक केलं पाहिजे, तेव्हाच मी त्या भक्ताला सुख समाधान देतो, अन्यथा मी त्यांना हे सुख समाधान त्यांना लागू देत नाही. यात शास्त्र विधिमस्त्रजम वर्तते कामकारतः न सुखम न परम गती. त्याला सुखही मिळत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला उत्तम गती सुद्धा प्राप्त होत नाही. कुणाला? ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कर्म हे शास्त्रोक्त पद्धतीने आणि विधिवत केले नाही ना, त्यांना मी मोक्षही मिळू देत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये मी त्यांना कधी सुखसुद्धा प्राप्त होऊ देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जर सुख समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल, पितृदोष आपल्या पाठीमागे लागवायचा नसेल तर आपल्याला त्यांची सेवा करावी लागेल. कशी? जिवंतपणी सुद्धा आपण त्यांची सेवा केली पाहिजे. पण हल्लीच्या काळात असं होतं, जिवंतपणी त्यांच्याकडे पाहिलेही जात नाही आणि मेल्यानंतर साऱ्या गावाला पंग. त्याला अर्थ आहे का? म्हणून तर तुकोबारे म्हणतात, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. मग असं मेल्यानंतर पिंडदान करून काय तर मोक्ष मिळेल का त्याला? कारण काही काही लोकांचा समज असतो, एखादा व्यक्ती मेला की लगेच भजने कुठे चला नेवाजीत. मला सांगा, ज्याच्या जीवनामध्ये त्याच्या गाड्यात कधी माळही नसते, माळही नसते, कधी पंढरपूरची आळंदीची वारी नाही, कधी पंढरपूर गिंडरपूर नाही, कधी आळंदी गिळिंदी नाही, फक्त एकच गिळिंदी सुरू असते त्याच्या जीवनात, फक्त खाया आणि झोप्या. मग मला सांगा, अशा त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जर काम केलं असेल तर त्याला कसा मोक्ष मिळेल? अहो, कितीही मोठा कीर्तनकर आणला आणि त्यांनी तुमच्यासमोर कीर्तन केल्यानंतर मोक्ष मिळेल का बापू? सांगा ना. मग शेवट जर गोड व्हावा असं वाटत असेल ना तर आपल्या जीवनामध्ये आपली सुरुवात सुद्धा चांगली असावी लागते. आपल्या जीवनामध्ये अखंड त्या भगवान परमात्म्याची सेवा असेल ना तरच शेवट गोड होत असतो. तुकोबरायचा शेवट गोड झाला. कशामुळे झाला? त्यांच्या जीवनामध्ये त्यांना किती त्रास झाला हो. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझ भीक कोण घाली. त्यांच्या जीवनामध्ये साधना करत असताना त्यांना त्यांच्या गावातल्या लोकांनी एवढा त्रास दिला, काहींनी तर काट्याने मारलं, काट्याच्या काठीनं मारलं, बोराटीच्या काठीने मारलं. वा वा वा. त्यांच्या अंगावरती गरम गरम असं पाणी ओतल्या गेलं. एवढा त्रास झाला. लागला वनवा, वा वा. जळ माझी काया लागला वनवा, जळ माझी काया लागला वनवा, जळ माझी काया लागला वनवा. भावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा. जळ माझी
पण तुकोबराच्या जीवनामध्ये त्यांनी भगवान परमात्म्याची सेवाच केली. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, अखंड त्या भगवान परमात्म्याची सेवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केली. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, सिंक जांभुळी खोकला, इतुका वेळ वाया गेला. एवढा सुद्धा वेळ त्यांच्या जीवनामध्ये वायाला त्यांनी घातला नाही. म्हणजे अखंड त्या भगवान परमात्म्याची सेवा त्यांनी अखंड खंडेन जीवन राम कृष्ण नारायण, अखंड खंडेन जीवन राम कृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. अखंड खंडेन जीवन राम कृष्ण नारायण, अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. अखंड खंडेन जीवन राम कृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. तेने चालिला प्रवाह, तेने चालिला प्रवाह, तेने चालिला प्रवाह, तेने चालिला प्रवाह. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. फक्त त्या भगवान परमात्म्याची साधना त्यांच्या जीवनामध्ये केली. एवढा अट्टाहास केला, याजसाठी केला होता अट्टाहास, आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड होण्याकरता त्यांच्या जीवनामध्ये एवढी त्यांनी खरं तर तपश्चर्या त्यांच्या जीवनामध्ये केली. तेव्हा तर म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. म्हणून शेवट गोड होण्याकरता तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं तर त्यांनी तो सुंदर असा नरदेह त्यांनी त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केला. हे प्रथम चरण. हो पिंडपदावारी, पिंडपदावारी, वा वा. पिंडपदावारी, 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 पिंडपदावारी. हो पिंडपदावारी, 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 पिंडपदावारी. पिंडपदावारी, 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 पिंडपदावारी. दिला पोलिये करी. तुकोबर म्हणतात की माझ्या जीवनामध्ये माझा पिंड मी भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केला. समर्पित करायचं म्हणजे काय करायचं? सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची, मस्तपैकी जेवण हाणायचं आबा रेटून, आणि मंदिरात येऊन मस्त घोरायचं. याला म्हणायचं का समर्पित करणं? तर नाही. तर आपल्या जीवनामध्ये अखंड फक्त भगवान परमात्म्याची सेवा, त्यांचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये करणं म्हणजे आपला देह तुका म्हणे जीव भाव देवा पाही, सर्वस्वाने त्या भगवान परमात्म्याला शरण करायचं म्हणजे अखंड आपल्या जीवनामध्ये त्या देवाची सेवा करायची. तर आपला शेवट हा गोड होऊ शकतो. म्हणून हे जे पिंडदान आहे ना, हे पिंड आपण जिवंतपणे सुद्धा समर्पित करू शकतो आणि मेल्यानंतर सुद्धा ही पिंडदानाची प्रक्रिया असते. आपण पाहतो
गरुड पुराणामध्ये असं सांगितले की मनुष्य गेल्यापासून ते वर्ष श्राद्धापर्यंत एकूण या वर्षभरामध्ये एकूण 84 पिंडदान आहेत. आबा किती? आता काही काही सांगतात 49. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, कारण गरुड पुराण आपल्याला सांगते त्या वर्षभरामध्ये एकूण 84 पिंडदान करायचे. मला सांगा 84 पिंडदान करण्याकरता हे नेमकं पिंडदान कशा करता करायचे? कारण की ज्याच्याकरता ज्या देवानं आपल्याला हा नरदेह दिलाय त्याचे सुद्धा आपल्यावरती उपकार असतात. त्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, त्या आईवडिलांचे सुद्धा आपल्यावरती उपकार असतात. म्हणून त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हे आपल्याला त्यांना पिंडदान करावंच लागतं. खरं जिवंतपणी सेवा करणं हेच खरं पिंडदान आहे बरं का. आणि मेल्यानंतर वर्ष श्राद्धापर्यंत हे पिंडदान आपल्याला करावं लागतं. मग कुणाला करायचंय, नेमके हे 84 पिंडदान कसे करायचे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मनुष्य मेल्यानंतर आपण काय करतो, त्या व्यक्तीला घरामध्ये बसवतो. बसवल्यानंतर आपण पाहुण्या रावण्यांना, गावकरी सर्व मंडळीला आपण गोळा करतो आणि आपण त्यांच्या अंत्यविधीची तयारी करतो. पण प्रथम आपण त्यांना ज्या वेळेला बसवतो ना, बसवल्यानंतर त्यांच्यासमोर आपण दिवा लावतो. दिवा लावतो म्हणजे त्या ठिकाणी पहिलं पिंडदान आपण करतो. त्याला आपण शास्त्रामध्ये भूत नावाचा पिंड असं सुद्धा म्हणतात. मग तिथून पुढे पाहुणे रावळे आल्यानंतर आपण त्या व्यक्तीला आंघोळ घालतो. आंघोळ घातल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करण्याकरता देतो. आणि वस्त्र दिल्यानंतर त्यांना आपण तिरडीवरती आणून झोपवतो. आणि झोपवल्याबरोबर आपण त्या ठिकाणी सुद्धा पिंडदान करतो. आपण काही काही भागामध्ये आपल्याकडे अशी प्रथा आहे, आपण नेहमी पाहतो, आपण बऱ्याच लोकांना वाटं लावलेलं आहे, लावलं की नाही. आणि एक दिवस आपल्याला सुद्धा जायचं आहे, त्यांना वाटं लावले म्हणजे आपल्याला जायचं नाही का. मग शेवटी जाते वेळेला शेवटची शिदोरी म्हणून आपल्यासोबत ती शिदोरी बांधून दिली जाते, त्याला सुद्धा पिंडदान म्हणतात बरं का. मग तिथून पुढे आपण हा जो देह असतो ना, हा देह गेल्यानंतर हा दान करायचा असतो. कुणाला? अग्नीला दान करायचा असतो. म्हणून तिथं सुद्धा आपण पिंडदान करतो. त्याला आपण शवदान नावाचा पिंड आपण म्हणतो. मग हे दान केल्यानंतर स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर आपण त्या वेशेच्या अगोदर विसावा असतो शेवटचा, त्या विसाव्याच्या ठिकाणी सुद्धा आपण पिंडदान करतो. त्याला केचर नावाचं पिंडदान म्हणतात. आणि तिथून पुढे उचलल्यानंतर आपण स्मशानभूमीमध्ये आणतो. ज्या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीला जाळायचे म्हणजे दफनविधी करायचा आहे, त्या ठिकाणी येऊन आपण ती जागा अगोदर पवित्र आणि स्वच्छ केली पाहिजे. आणि तुमच्या गावचं एक मला विशेष वाटते, तुमची स्मशानभूमी पाहिल्यानंतर असं वाटते जाऊन लगेच झोपावं. आम्ही आल्यानंतर तिथं आलो, अहो काय घरी एवढी स्वच्छता नसन, एवढी स्वच्छता तुमच्या स्मशानभूमीमध्ये. कारण अशी स्मशानभूमी आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही. आमच्या गावात तर निस्ते येड्या बाबळीत, बापू तुम्ही आला असता, निस्त्या स्मशानभूमीमध्ये येड्या बाबळीत. पण स्मशानभूमी असावी तर अशी बरं का. म्हणून अतिशय सुंदर अशी स्मशानभूमी. आणि तिथं असून सुद्धा आपण त्या स्मशानभूमीमध्ये आता एका लोकाला जाळलं असतं का आपण तिथं? आपल्या गावातील अनेक लोकाला आपण तिथं जाळलेलं असतोय. मग जाळलेल्या व्यक्तीमध्ये सर्व काही हबप असतात का? काही खाणारे असतात, काही पिणारे असतात, काही देशी भक्त असतात. अशा अनेकांना आपण त्या ठिकाणी जाळतो. आणि मला सांगा, जाळल्यानंतर काहीतरी अस्थी शिल्लक राहते की नाही? राखेमधून एखाद्या हस्तीचा तुकडा शिल्लक राहतो आणि त्याच ठिकाणी आपण त्याचा विधी करतो आपल्या गेलेल्या व्यक्तीचा. मग आपण काय केलं पाहिजे तर ती जागा आपण झाडली पाहिजे. आणि झाडून त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केल्यानंतरच आपण त्या ठिकाणी लाकडं रचायची आणि त्यावरती त्या व्यक्तीला झोपायचं आणि अग्नी दहन करायचं. मग जाळल्यानंतर आपण काय करतो, त्या व्यक्तीच्या मुलानं खांद्यावरती गाडगं घेऊन आपण प्रदक्षिणा मारतो. किती मारतो? किती मारतात आपल्याकडं? 3 मारतात. पण मला असं वाटतंय, मी माझं सांगत नाही बरं का, गरुड पूर्ण आपल्याला सांगते आपण 5 प्रदक्षिणा मारायच्या. कारण हा देह असतो ना बापू, हा 5 तत्वापासून बनलेला असतो. म्हणून 5 प्रदक्षिणा मारल्या पाहिजे. आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर आपण काय करतो, त्या गाडग्याला छिद्र पाडतो. छिद्र पाडतो म्हणजे एक तत्व त्या छिद्राद्वारे बाहेर येतं. कुठं येतं? ज्या दगडाने आपण मारतो ना बापू, ही पदरचं सांगत नाही, गरुड पुराण सांगते, त्याला आपण आसमा असं म्हणतो. त्याला जीवखडा असं सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितलंय. त्या जीवखड्यामध्ये ते पंचप्राण जाऊन बसतात आणि रक्षा सावडण्याच्या वेळेला
त्या गेलेल्या व्यक्तीचा आपण राखेतून एखाद्या हस्तीचा तुकडा त्या दगडासोबत बांधून कुठं ठेवतो? स्मशानभूमीमध्ये येड्या बाबळीला. पण असं न करता गरुड पुराण आपल्याला सांगते आपण काय केलं पाहिजे. तर तो जीवखडा आणि गेलेल्या व्यक्तीचा जो हस्तीचा तुकडा असतो ना, तो बांधून आपण आपल्या घरी आणला पाहिजे. आणि घरी आणून, कारण त्याच्यामध्ये आपल्या गेलेल्या व्यक्तीचा जरी स्थूल देह गेलेला असला ना, पण सूक्ष्म देह त्या जीवखड्यामध्ये असतो. म्हणून त्या जीवखड्याची सेवा आपण घरी येऊन केली पाहिजे. घरी आणून आपण आंघोळ केल्यानंतर, दर दिवशी आंघोळ झाल्यानंतर त्या जीवखड्याला आंघोळ घालून पिंड समर्पित करूनच आपण अन्नप्राशन केलं पाहिजे असं सांगितलंय. पण असा विधी केल्यानंतर तिथून पुढे आपण काय करतो? पहिल्या दिवशी पहिला पिंड असा 10व्यापर्यंत 10 पिंडदान आपण करतो. एक एक पिंड. 10व्याला सुद्धा आपण त्या गंगेवरती पिंडदान करतो. 10 पिंड आपण समर्पित करतो त्या 10व्याच्या दिवशी. कोणते कोणते? तर आपल्या या शरीरामध्ये 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, त्यांच्या नावानं सुद्धा प्रत्येकाच्या नावानं आपल्याला पिंडदान करावं लागतं. कशामुळं? कारण 5 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये जगत असताना त्यांचे सुद्धा आपल्यावरती उपकार असतात, ऋण असतात. ज्या डोळ्यानं आपल्याला ही सृष्टी दाखवली, ज्या डोळ्यानं आपण भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं ना, त्या डोळ्याचे सुद्धा आपल्यावरती उपकार असतात. ज्या कानानं आपण त्या भगवान परमात्म्याची कीर्ती गुणगान या कानाने ऐकलेले असतात, म्हणून त्या कानाचे सुद्धा आपल्यावरती उपकार असतात. ज्या नाकानं आपल्याला काय खायचं काय खायचं नाही हे सर्व ज्ञान दिलेलं असतं, म्हणून त्या सर्व अवयवांचे आपल्यावरती उपकार असतात. म्हणून प्रत्येकाच्या नावानं आपल्याला हे पिंडदान त्या गंगेवरती करावंच लागतं. म्हणून 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांच्या नावाने सुद्धा आपल्याला पिंडदान करावं लागतं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या आपल्या मुख्य देवता आहेत, किती देवता आहेत आपल्या? आता आपल्या देवता जर गावातले तपासले ना, ते देव कधी कळतात आपल्याला? पोळ्याच्या दिवशी. काही काही देव असे असतात, त्यांना आपल्याला त्या दिवशी साफ करावं लागतं आणि त्याला शेंदूर लावून त्याला आपल्याला नारळ फोडावं लागतं. पण आपल्याला हे पिंडदान कशा करता करायचंय? तर या देहाचे आपल्यावरती उपकार असतात, ऋण असतात. म्हणून त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता ज्या ज्या देवानं आपल्याला या जीवनामध्ये जगत असताना, आता मुख्य देवता कोणत्या आहेत? 33 कोटी सांगितल्या. 33 कोटी म्हणजे 33 कोटी नाही बरं का. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता. त्या सर्व देवतेच्या नावानं आपल्याला पिंडदान करावं लागतं. कुठं? गंगेवरती. का करायचंय त्यांच्या नावानं? कशामुळं पिंडदान करायचंय? कारण या मुख्य देवतेमध्ये आपण जर पाहिलं ना, ब्रह्मा असेल, विष्णू असतील, महेश असतील, सूर्यदेव असतील, गणपती असतील, अग्निदेवता असतील, या सर्वांच्या नावानं आपल्याला पिंडदान करावं लागतं. का? कारण आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना सूर्यदेवतेने आपल्याला प्रकाश दिलेला असतो. कारण त्याचा प्रकाश जर नसेल ना, तर मला नाही वाटत ही सृष्टी राहील. म्हणून त्या सूर्यदेवाचे सुद्धा आपल्यावरती उपकार असतात. त्या चंद्रदेवाचे सुद्धा आपल्यावरती उपकार असतात. ज्या चंद्रानं आपल्याला अंधारामध्ये उजेड दिलेला असतो, त्या अंधारामध्ये आपल्याला त्या चंद्रानं चंद्र अमृत दिलेलं आहे. म्हणून त्या चंद्राचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. अग्निदेवाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. कारण अग्नी जर नसेल ना, तर बापू आपल्याला कच्चं खावं लागेल. कारण अन्न शिजवायचं असेल तर अग्नीशिवाय आपण अन्न शिजवू शकत नाही. म्हणून त्या अग्नीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. म्हणून सर्व देवदेवतेंच्या नावानं आपल्याला पिंडदान त्या ठिकाणी करावं लागतं, तरच आपण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. कारण ब्राह्मण देवता सांगतात म्हणून करायचं नसतं बरं का. कारण हे केल्याशिवाय आपण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतच नाहीत. म्हणून हे पिंडदान हे करणं गरजेचं आहे. म्हणून त्या गंगेवरती पिंडदान केल्यानंतर 12व्या दिवशी 12, 13व्या दिवशी 13 आणि गंगा पूजनाच्या दिवशी आपण गंगेचं पूजन करतो. का करायचं गंगेचं पूजन? कारण गंगा हे आपले पापाचं नाश करते. गंगा आपल्याला पवित्र करायचं काम करते. म्हणून त्या दिवशी आपण गंगा पूजन करतो. म्हणून गंगा पूजन सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि गंगा पूजन झाल्यानंतर बरेच लोक म्हणतात त्यांचा आणि आपला संबंध तुटतो. कारण त्यांचा आणि आपला संबंध बापू तुटत नाही. कारण तिथून पुढचा जो प्रवास असतो ना, त्या प्रवासामध्ये आपण पिंडदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण गंगा पूजन झाल्यानंतर वर्ष श्राद्धापर्यंत जे कालावधी आहे ना, त्या कालावधीमध्ये आपल्याला त्या गेलेल्या व्यक्तीचा प्रवास चालू होतो. कुठपर्यंत? वर्ष श्राद्धापर्यंत. मग गेलेली व्यक्ती जर पुण्यवान असेल ना, तर त्याच्याकरता वेगळा मार्ग बायपास.
आणि ज्यानं पापच केलं असेल ना त्याच्याकरता बाप्पू वेगळा मार्ग असतो. मग पाप जर केला असेल ना त्याच्याकरता यम मार्ग असतो. आणि पुण्य केला असेल ना त्याच्याकरता देव मार्ग असतो. पुण्य केलेल्या व्यक्तीला देवदूत नेण्याकरता येतात. अहो देवदूत येण्याकरता नेतात. साक्षात भगवान परमात्मा त्या पुण्यवान व्यक्तीची वाट पाहतो. यमधर्मवास पाहे नित्य काळ, म्हणे धन्य काळ भेटतील. स्वतः यमदेवता सुद्धा पुण्यवान व्यक्तीची वाट पाहतो की कधी अशा पुण्यवान व्यक्तीचं मला दर्शन होईल. कारण की यमराजाच्या नेहमी समोर कोण असतात? पापी लोक असतात. त्यांना मारून मारून त्याला कंटाळा आलेला असतो. म्हणून कधी असे हरिभक्त मला भेटतील. कारण ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, ब्रह्मादिक देव सुद्धा अशा हरिभक्ताची वाट पाहत असतात. म्हणून पुण्यवान पुण्य केल्यानंतर आपल्याला त्या देवमार्गाने नेलं जातं. आणि देवमार्गाने नेत असताना पुढे एक आपल्याला वैतरणी नदी लागते. त्या वैतरणी नदीमध्ये गाय त्या पुण्यवान व्यक्तीला सहकार्य करते आणि पहिलं तिरायला नेते. आणि पापी जर असेल ना आभा, तर पापी व्यक्तीला ते यमदूत काय हार घालतात का गळ्यामध्ये? नाही. काय मारिती करतात? तोडती झोडती निष्ठुर, मारिती तोडती झोडती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार, 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 मारिती तोडती झोडती निष्ठुर, मारिती तोडती झोडती निष्ठुर, निष्ठुर, निष्ठुर निष्ठुर. मारिती तोडीते जोडीते निष्ठुर. कारण नुसतं मारत नाहीत तर मारिती तोडीती. आता हे काय? मारणं साहजिक आहे बाप्पू, पण तोडणं किती अवघड आहे. कसं करतात ते माहिती आहे काय? ते यमदूत आपले खांडोळे करतात. ज्यानं पाप केलं असेल तर आपल्याला सवय असते रोज काळ्या पिशीमध्ये घेऊन यायची का ते साबीत आणतो का आपण तुकडे करून आणतो. मग तसे आपले सुद्धा त्या खाणाराचे सुद्धा असे तुकडे केले जातात बाप्पू. मी पदार्थ सांगत नाही, त्याला पुरावा आहे. कारण पुरावा असल्याशिवाय बोलू नये. हौस खाता हौस करी जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला. हौस खाता हौस करी जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला. मौस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. कारण आपण जर मांस खाल्लं ना तर आपल्याला सुद्धा ज्याचं मांस आपण खाल्लं ना तेच आपल्याला वरती गेल्यानंतर खातात. कसे? जे तुकडे तुकडे करून. आणि ज्या व्यक्तीने जर पाप केलं असेल ना, ज्या व्यक्तीने जर दारू पिली असेल ना बाप्पू, तर त्याला ते यमदूत धरतात. असे चौघजण चारी बाजून धरतात. आणि पाचवा येतो काय? हातामध्ये एक पात्र घेऊन येतो. कशाचं? थंड पाणी नसतं त्याच्यामध्ये, लोखंडाचं तप्त असं लाल बुंद केलेलं पाणी त्याच्या नरड्यामध्ये ओततात. मग मला सांगा, आपल्याला जर उद्बत्ती पोळली बाप होता, आपण दिवसभर बेजार होतो. मग असं पाणी ओतल्यानंतर किती त्रास होत असेल? हे कशाकरता सांगायचंय? हे तुमच्या आमच्याकरता सांगायचंय. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपण जर पाप केलं असेल ना, आत्तापर्यंत केलं असेल तर जाऊ द्या. तू कोबऱ्या काय म्हणतात? मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. इथून माग किती वाईट कर्म केलं असेल ना तर जाऊन द्या, पण इथून पुढे तरी, आता तरी पुढे, हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्यांच्या. कितीही आपण पाप केला असेल ना तर आता तरी काशी करा, आता तरी सुधरा ना. मग आपल्या जीवनामध्ये उर्वरित आयुष्यात तरी आपण जाग झालं पाहिजे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माथा. गेल्यानंतर दोन मार्ग असतात. ज्यानं पाप केलं ना त्याच्याकरता हा यम मार्ग असतो. मग त्या यम मार्गाने नेत असताना किती मुक्काम असतात बाप्पू? 17 मुक्काम असतात. त्या प्रत्येक मुक्कामाला गेल्यानंतर वेगवेगळी सजा असते. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर सत्कार नसतो, तिथं मारतात ते यमदूत. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला तर ते यम मार्गाने जायचं नसेल, देव मार्गाने जायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण त्या भगवान परमात्म्याचं अखंडित नामस्मरण केलं पाहिजे. फक्त ज्याच्याकरता हा नरदेह दिलाय ना तेच काम केलं पाहिजे. तरच आपण
त्या देवमार्गाने त्या भगवान परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणून आपला जो पिंड आहे ना, हा पिंड आपण त्या भगवान परमात्म्याला समर्पित केला पाहिजे. कारण आजच्या दिवशी हे पिंडदान खूप महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी शेवटचं पिंडदान आहे. कारण आजच्या दिवशी पिंडदान केल्यानंतर त्या व्यक्तीचा ना आपला संबंध तुटतो. कशामुळं? कारण आजच्या दिवशी त्यांचा निकाल असतो. आजच्या दिवशी त्यांना यम दरबारामध्ये उभं केलं जातं आणि उभं केल्यानंतर त्यांनी किती पुण्यकर्म केले, किती पापकर्म केले याचा हिशोब आजच्या दिवशी पाहिला जातो. आणि हिशोब करून त्यांना पुढील जन्म हा आजच्या दिवशी दिला जातो. म्हणून आजच्या दिवसापर्यंत हे पिंडदान करावंच लागतं. म्हणून गंगापूजन झाल्यानंतर सुद्धा आपण महिना पित्र कशा करता घालतो? कारण त्या प्रवासामध्ये तो प्रवास खूप खडतर असतो. त्या प्रवासामध्ये 17 मुक्काम सांगितले. त्या मुक्कामाचे प्रत्येक मुक्कामाचा आपण जर विचार केला ना बापू, तर ऐकायसारखं नाही असं विचित्र प्रकार आहे त्याच्यामध्ये. कारण पापी व्यक्ती जर असेल ना तर त्याच्याकरता खूप त्रास असतो. त्या प्रवासाने जात असताना पुण्यवान जरी असला आणि पापी जरी असला ना त्याच्याकरता अन्नाची गरज असते. म्हणजेच आपण पिंडदान जे इकडे करतो ना, महिना पित्र जेव घालतो ना, कारण महिना झाल्यानंतरच प्रत्येक महिन्याला एकदा मुक्काम असतो. मग मला सांगा, महिनाभरामध्ये ते अन्नदान कशा करता करायचे? कारण त्यांचा जो स्थूल देह असतो ना तो नष्ट झालेला असतो, त्यांना सूक्ष्म देह प्राप्त झालेला असतो. मग त्या प्रवासामध्ये इकडं पिंडदान दिल्यानंतर त्यांना एक अवयव प्राप्त होतो आणि सर्व शरीर प्राप्त झाल्यानंतर त्यांना प्रवास करत असताना त्रास होऊ नये म्हणून त्यांना अन्न इथं दिल्यानंतर तिथं मिळतं बरं का. म्हणून हा महिना पित्र आपण त्याच्याकरता जीव घालतो. म्हणून 12ही महिन्याला आपण 12 पित्र जीव घालतो. आणि 3 महिन्यानंतर सुद्धा आपल्याला पिंडदान सांगितलं, त्याला त्रैउन्मासिक नावाचं पिंड म्हणतात. 6 महिन्यानंतर पिंडदान केलं जातं, त्याला षड उन्मासिक नावाचं पिंड म्हणतात. 9 महिन्यानंतर आपण पिंडदान करतो, त्याला नव उन्मासिक नावाचं पिंड म्हणतात. आणि 9 महिने झाल्यानंतर वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी सुद्धा एक पूजा सांगितली. कशाची? उन्हाब्द नावाची पूजा. म्हणजे ही पिंडदान करण्याकरता आपल्याला गरुड पुराण सांगते. आणि हे उन्हाब्दाची पूजा झाल्यानंतर वर्ष श्राद्धाच्या दिवशी हे शेवटचं पिंडदान असतं. आणि शेवटचं पिंडदान दिल्यानंतर, कारण शेवटचं पिंडदान झाल्यानंतर त्यांचा आणि आपला संबंध तुटतो. म्हणून आजच्या दिवशी पिंडदान केल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला आपल्याला विनंती करायची असते. काय विनंती? यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे, जी पुण्य केलं आहे ना, त्या पुण्याच्या शिदुरीमध्ये भर पडण्याकरता आपल्याला आजच्या दिवशी हे भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण, पिंडदान हे सर्व पुण्य आपल्याला त्यांच्या सोबत बांधून द्यायचे. मग हे पुण्य प्राप्त होण्याकरता, या पुण्याच्या शिदोरीमध्ये भर पडण्याकरता काय करायचे सांगितलंय? तर आपल्या जीवनामध्ये त्या देवाची सेवा, नामस्मरण आपल्या जीवनामध्ये अखंड असलं पाहिजे, तरच आपला शेवट हा गोड होऊ शकतो. म्हणून तुकोबरा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी पिंडदान केलं आणि पिंडदान केल्यामुळं काय झालं तर माझं गयावर्जन सुद्धा झालं. माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन. हो फिटले पितराचे ऋण, फिटले पितराचे ऋण, पितले पितराचे ऋण, पितले पितराचे ऋण. माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन, माझे झाले माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. तर अशा प्रकारे पिंडदान केल्यानंतर तुकोबरा म्हणतात, माझ्याही जीवनामध्ये मी पिंडदान केलं आणि असं पिंडदान केल्यामुळं काय झालं तर माझे झाले गयावर्जन. पुढे शब्द गयेचा आलाय.
कारण गयेच्या ठिकाणी पिंडदान केल्यानंतर बाप्पू त्या गेलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळतो असं सांगितलंय. कारण गयेला भगवान परमेत्म्याचा आशीर्वाद आहे. कारण त्या गयेवरती पूर्वी गयासूर नावाचा दैत्य राहत होता. आणि हा दैत्य म्हणल्यानंतर दैत्याचं काय काम असतं? साधू संतांना सज्जन लोकांना त्रास द्यायचा. परंतु देवानं त्या गयासुराचा वध केल्यानंतर त्या गयासुराला देवाना वरदान दिलेलं होतं की या ठिकाणी आल्यानंतर जे व्यक्ती या गयेमध्ये आंघोळ करून पिंडदान करतील ना, त्या पिंडदान केल्यानंतर त्या व्यक्तीला मोक्ष मिळेल. म्हणून तुकोबरा सुद्धा म्हणतात माझ्याही जीवनामध्ये मी असं पिंडदान केल्यानंतर, म्हणून तर म्हणतायत की माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. कारण आपल्यावरती मी सुरुवातीला सांगितलं 3 जणांचं ऋण असतं. मग 3 जणांच्याही ऋणातून आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असेल, ज्या देवानं ज्याच्याकरता देह दिलाय ना तेच काम केल्यानंतर आपण त्याच्याही ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. ज्या साधू संतांनी आपल्याला हा सुंदर असा मार्ग सांगितलाय, तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही, त्याच पंथाने म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण जर गेलो ना तर आपण साधू संतांच्याही ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. आणि तिसरं जे ऋण आहे ना ते आपल्या माता पित्यांचं. मग अशी सेवा केल्यानंतर, असं पिंडदान केल्यानंतर आपण त्यांच्याही ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. म्हणून असं पिंडदान केल्यानंतर तुकोबरा म्हणतात माझे झाले गया वर्जन आणि फिटले रे पितरांचे ऋण. त्या पितरांचं ऋण माझ्या जीवनामध्ये फिटलं. पण हे करत असताना माझ्या जीवनामध्ये मी एक साधना केली. कोणची केली? मी माझ्या जीवनामध्ये कर्मांतर केलं. कोणचं कर्मांतर केलं? तर हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये हे केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर. बोंब मारिली हरिहर, बोंब मारिली हरिहर, बोंब मारिली हरिहर. माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर. त्या हरिहराच्या नावानं बोंब मारली. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी त्या भगवान परमात्म्याची भजन साधना, त्याचं नामस्मरण माझ्या जीवनामध्ये केली, म्हणजे बोंबललो. आता या साधनेला बोंबलणं म्हणतात का बापू? मग तुकोबऱ्या असं कशामुळे म्हटले असेल? अहो असं तुकोबऱ्या म्हणतात त्यात नवल नाही. आपण सुद्धा भजन करत असताना बरेच लोक म्हणतात काय इवळ देत हे. तर बापू मला सांगा, इवळ नाही का हे? हां भजन आहे. पण काही काही म्हणतात काय त्यांची इवळी होऊ दे. इवळी म्हणजे चालीले ही इवळी म्हणतात. अहो कारण भजनामध्ये त्या भगवान परमात्म्याला आळवल्यानंतर, कारण या सप्तस्वरामध्ये आपण त्या देवाला आळवतो ना, ज्या देवाची सेवा करतो ना, ते भजन साधना काय सामान्य समजू नका. कारण स्वर ही ईश्वर आहे. कारण स्वराशिवाय हे नाद ब्रह्म, कारण नाद ब्रह्म, स्वर ब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्र झाल्याशिवाय हा ब्रह्मरस तयार होऊ शकत नाही. म्हणून आपण ज्या सप्तस्वरामध्ये गातो ना, हे सप्तस्वर म्हणजे काय सामान्य समजू नका बरं का. बरेच लोक म्हणतात भजन सुरू केल्यानंतर, आपण आलापी घेतल्यानंतर, आता बऱ्याच ठिकाणी असं होतं ना, जिथं कीर्तन सुरू झाल्यानंतर बरेच लोक म्हणतात यांची इवळी होऊ द्या, यांची चाल होऊ द्या. कारण की ही भजन साधना खूप महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळायाचे. कारण इथं भजन हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. म्हणून तुकोबऱ्या म्हणतायत आपल्या जीवनामध्ये आपण त्या भगवान परमात्म्याच्या नावानं बोंब मारली. कारण आपण भजन जे सप्तस्वरामध्ये गातो ना, त्या सप्तस्वराला सुद्धा शास्त्रात खूप महत्त्व आहे बरं का. ज्या स्वरामध्ये आपण सुरुवात करत असताना कोणत्या स्वरापासून करतो बापू? सप्तस्वर कोणते कोणते? तर तुम्हाला माहित नाहीत, मग आम्हाला माहित आहेत का? सा रे ग म प ध नी सा.
कारण हे जे सप्तस्वर आहेत ना हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण या भजनामध्ये या सप्तस्वरामध्ये सुरुवात कुठून आहे? नी पासून आहे का? हा नाही हो, नी पासून नाही, सा पासून आहे. कशामुळं? कारण निर्गुण निराकार परमात्मा जर प्राप्त करायचा असेल, कारण निर्गुण परमात्मा कळणं, त्याची भक्ती उपासना करणं खूप अवघड आहे. म्हणून साधू संतांनी सुद्धा आपल्याला सांगितले की सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी आयसी कीर्तन मर्यादा. हे संतांच्या घरची, कारण कीर्तन मर्यादेमध्ये सुद्धा सांगितलंय. काय सांगितलंय? की आपण त्या सगुण परमात्म्याची उपासना आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. कारण सगुणी भजता नाथ बाबा म्हणतात निर्गुणा पावले विकल्प धरिता जिव्हा झडे. म्हणून आपल्याला निर्गुण निराकार परमात्मा कळणं अवघड आहे. म्हणून सगुण साकार परमात्म्यापासून सुरुवात आहे, म्हणून सा आहे बरं का. सगुण साकार परमात्म्यापासून सुरुवात आहे म्हणून सा. ते रे कशामुळं? कारण रे म्हणजे ऋषीमुनी. ज्या ऋषीमुनींनी या भगवान परमात्म्याला गायलं, आळवलं. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाती. मग कोणी गाती? तर या साधू संतांनी, या ऋषीमुनींनी या भगवान परमात्म्याची उपासना साधना केली. म्हणजे रे, रे म्हणजे ऋषीमुनी. ग म्हणजे काय? तर ग म्हणजे भगवान गणेश. कारण कुठलंही कार्य जर असेल ना तर आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. कुठल्याही कामाचा आपण श्री गणेशा केल्याशिवाय ते कार्य करत नाही. म्हणून ग बर का. ग झाल्यानंतर ग म. म म्हणजे महिपती राजा इंद्र. त्या इंद्राच्या दरबारामध्ये पूर्वी हे कीर्तन चालायचं. त्या इंद्राच्या दरबारामध्ये कीर्तनामध्ये वाजवण्याकरता स्वतः साक्षात इंद्र असायचा. इंद्रोवादिनम मृदंगम. म्हणून रे म्हणजे ऋषीमुनी आणि ग म्हणजे गणेशा आणि म म्हणजे महिपती राजा इंद्र. त्या इंद्राच्या दरबारामध्ये हे कीर्तन चालायचं. आणि तेच कीर्तन आपण आज इथं सुद्धा करतो बरं का. म्हणून म म म म्हणजे महिपती राजा इंद्र म. आणि पुढं शब्द आहे ध. ध म्हणजे धर्माचं प्रतीक. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे. कारण या धर्माकरता आमच्या देवानं आणि साधू संतांनी अवतार घेऊन धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. म्हणून ध ध म्हणजे धर्माचं प्रतीक. आणि नि म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा. निर्गुण परमात्मा प्राप्त करण्याकरता सगुण साकार परमात्म्याची भक्ती उपासना आपल्या जीवनामध्ये सांगितली. म्हणून हे सप्तस्वर आहेत बरं का. म्हणून भजन करत असताना त्यांना कधी नाव ठेवायचे नाही. कारण हा ब्रह्मरस तयार करण्याकरता लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस तयार करण्याकरता इथं मृदंग लावूनच पाहिजे. कसाही घेऊन जमन का बाप्पू? कारण हा ब्रह्मरस तयार करण्याकरता लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. मग त्याचं भजन करत असताना तू कोबऱ्या म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी कर्मांतर केलं. त्या हरिहराच्या नावानं बोंब मारिली हरिहर. आणि हे कर्म माझ्या जीवनामध्ये मी केल्यामुळं काय झालं तर माझ्यावरती असणारं त्या पितराचं, त्या देवाचं, त्या साधू संतांचं भार आणि ओझं हे कमी झालं. हे शेवटच्या चरणामध्ये मन माझे तुका मन माझे तुका मन माझे वा वा.
म्हणे माझे भार उतरले बोजे. अशी माझ्या जीवनामध्ये साधना केल्यामुळं, भगवान परमात्म्याच्या चरणावरती पिंड समर्पित केल्यामुळं काय झालं तर माझे झाले गयावर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. आणि पुढं सांगत असताना तुकोबरा म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी भगवान परमात्म्याच्या हरिहराच्या नावानं बोंब मारली, म्हणजे सतत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण माझ्या जीवनामध्ये केलं. आणि अशी साधना केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये माझ्यावरती असणारं ऋण ते तीनही ऋण उतरलं, म्हणजे बार उतरले बोजे. कारण भगवान परमात्म्यानं हा जो सुंदर नरदेह दिलाय ना, त्याच्याकरताच आपण जर प्रयत्न केला तरच आपण त्याच्याही ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. अन्यथा आपला जन्म हा वायाला गेल्यानंतर पुन्हा हा नरदेह मिळेल याची गॅरंटी नाही बरं का. 2 मिनिटात संपवतो बरं का. कारण एके ठिकाणी आमचे कबीरदास महाराज सुद्धा म्हणतात आपल्या मनाला ते वेळोवेळी सूचना करतात की आपल्या मनानं त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये, त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहिलं पाहिजे. सुमिरण कर दे सुमिरन कर दे मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन कर दे मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. पक्षी पंख बिना, हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना, वैसा नर हरि नाम बिना. सुमिरन कर दे मेरे मना. पक्षी पंख बिना, म्हणजे एखादा पक्षी असेल आणि त्या पक्षाला जर पंखच नसतील ना, त्याचं जीवन सुद्धा व्यर्थ असतं. हाती दंत बिना, एखादा मोठा विशाल हत्ती असेल आणि त्या हत्तीला जर दात नसतील ना, त्याचं जीवन सुद्धा व्यर्थ असतं. वैसा नर हरि नाम बिना. तसं नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्या मुखाला जर त्या देवाचं नाव जर नसेल ना, आपलं जीवन सुद्धा व्यर्थ बरं का. पुष्प सुगंध बिना, नारी पुरुष बिना. एखादं सुंदर फुल असेल आणि त्या फुलाला जर सुगंधच नसेल ना, त्या फुलाच्या सुद्धा जीवनाला काही अर्थ नाही बरं का. स्त्रीच्या ठिकाणी लज्जा जर नसेल ना, स्त्रीच्या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये तिचा पती म्हणजे पुरुष जर नसेल तर तिचं जीवन सुद्धा तिला व्यर्थ वाटतं. तसंच या नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्याला त्या भगवान परमात्म्याची आपल्या हातून जर भजन साधना उपासना आपल्या जीवनामध्ये होत नसेल ना, तर आपलं जीवन व्यर्थ आहे बरं का. कारण या नरदेहामध्ये आल्यानंतर आपली सार्थकता फक्त त्या भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये आहे बरं का. म्हणून शेवटी तो गोबराय म्हणतात आमचे कबीरदास महाराज म्हणतात, आपण जी भजन साधना करतोय, कीर्तन साधना करतोय, ती भजन साधना कीर्तन साधना ही स्वरामध्ये असली पाहिजे. कीर्तन सुनाईक स्वर बिना, स्वर सुनाईक ताल बिना. कारण कीर्तनामध्ये भजनामध्ये स्वर जर नसेल ना, ताल जर नसेल ना, तर त्या भजनाला काही अर्थ नाही. कारण भजन ते ओंगळवाणी नरका जाणी चुकेना. म्हणून भजन साधना या कीर्तनामध्ये भजनामध्ये स्वर असणं आणि स्वरामध्ये ते भजन असणं हे महत्त्वाचं आहे. तसंच या नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये या भगवान परमात्म्याची सेवा, म्हणजे सेवा कशी करायची तर त्या सर्वांगाने त्या भगवान परमात्म्याला समर्पित व्हायचे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये अखंड त्या भगवान परमात्म्याची सेवा करायची. अशी सेवा तुकोबरायच्या जीवनामध्ये होती, म्हणून तर तुकोबरायांचा शेवट गोड झाला. म्हणून तुमचा आमचा सुद्धा शेवट गोड हवा असं वाटत असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. आपल्या जीवनामध्ये कोणाचीही पूजा करायची गरज नाही. आपण फक्त कोणाचाही द्वेष मत्सर करायचं नाही, हीच आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठी पूजा आहे. अशी जर आपल्या जीवनामध्ये आपण जर वागलो तर आपल्याला या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्याकरता नेण्याकरता साक्षात परमात्मा हा आपल्याकरता उभा राहील. पहिले सागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवूनिया.
आपण जर त्या देवाची साधना केली ना तर देव सुद्धा आपल्याकरता उभा राहील. म्हणून जाता जाता एवढं सांगतो, आपण सुद्धा आपल्या शेवट गोड होण्याकरता जसा साधू संतांचा शेवट गोड झाला तसा तुमचा आमचा सुद्धा शेवट हा गोड झाला पाहिजे. म्हणून शेवट जर गोड व्हायचा असेल ना तर आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा त्या भगवान परमात्म्याची उपासना ही केली पाहिजे. ज्याप्रमाणे साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये देवाची, पितरांची, साधू संतांची सेवा केली त्याप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता ही सेवा केलीच पाहिजे. मग अशा प्रकारे आपण जर सेवा केली ना तर आपण नक्की त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकतो. म्हणून जाता जाता त्या परमात्म्याला एकच विनंती करायची की आज ज्या आज आपल्यातून ज्या गेलेल्या आहेत ना गोदाबाई, त्यांच्याकरता भगवान परमात्म्याला एक विनंती करायची की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्या पुण्याच्या सामुग्रीमध्ये भर पाडण्याकरता आपण जे नामस्मरण केले ना ही शिदुरी त्यांच्यासोबत बांधून द्यायची आणि त्या देवाला विनंती करायची की त्यांना तुझ्या पायाजवळ जागा दे, त्यांना या संसाररूपी भवसागरातून मुक्त कर आणि त्यांना तुझ्या पायाजवळ जागा दे. एवढी विनंती त्यांना त्या भगवान परमात्म्याला आजच्या दिवशी करायची. म्हणून जाता जाता एवढं सांगतो, जसा त्या साधू संतांचा, तुकोबरायांचा, ज्ञानोबरायांचा शेवट गोड झाला तसा तुमचा आमचा सुद्धा शेवट हा गोड व्हावा म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढंच बोलतो. वेळ प्रसंगी थांबतो बरं का, कारण कसं असतंय जास्त वेळ घेण्यात मजा नसते. आजच्या दिवशी ही पूजा, कारण ही पाहुणी रावळी मंडळी आलेली असते, सर्वांची ही पूजा झाल्यानंतर आता भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. म्हणून जाता जाता एवढं सांगतोय की आपण या आईवडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा प्रयत्न हा पुत्रांनी केलाच पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आजच्या दिवशी हे कीर्तन, भजन, पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान हे करणं हे पुत्राचं कर्तव्य असतं बरं का.